तर आज आमच्या समुद्रावरनं ही ताजी ताजी कोलंबी आणली होती। तर आज मी तुम्हाला कोलंबीचं झणझणीत सुक्का दाखवणार आहे। प्रथम मी कोलंबी सोलून त्यातील काळे दोरे काढून घेतले। त्यानंतर कोलंबी स्वच्छ धुवून घेतली। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला। तर या रेसिपीला कांदा थोडा जास्त घ्यायचा। कांदा लाल झाल्यानंतर त्यात आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट तेलात चांगली परतून घ्यायची। त्यानंतर त्यात हळद टाकून कोलंबी चांगली परतून घ्यायची। या कांद्यावर कोलंबी थोडा वेळ परतत राहायची। कोलंबीला थोडे पाणी सुटत आले की त्यात लाल तिखट व घरगुती मसाला घालून सर्व मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यात 2-3 कोकमं, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर कोलंबी शिजवून घ्यायची। त्यानंतर शेवटी वरून चिरलेली कोथिंबीर घालायची। तर इथे माझा कोलंबीचा सुक्का तयार झाला आहे। तर इथे मी पप्पांसाठी म्हणजेच माझ्या सासऱ्यांसाठी हे ताट तयार केलं आहे। तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।